नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुन सायली दोघेजण मिळून मैनावती आणि सदा लोखंडे यांचा लवकरच सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करणार आहेत. तर प्रेक्षकांनो, सायलीचं मन तिला सांगत असतं की मैनावती आणि सदा हे दोघेजण तिचे आई वडील नाहीत, तिने त्यांच्या तरी पोटी जन्म घेतलेला नाही असं आता सायलीला वाटत असतं. आणि तिने आपली शंका अर्जुनच्या समोर बोलून दाखवल्यानंतर अर्जुन मात्र DNA टेस्टवरती विश्वास ठेवतो आणि सायलीला समजावून सांगतो की तेच तुझे आई वडील आहेत. आता आपला मुलं म्हणून जन्म झाला असला तरीसुद्धा आपल्या सगळ्या सवयी आपल्या आईवडिलांप्रमाणे नसतात ना, तशा तुझ्या सवयी तुझ्या आईवडिलांप्रमाणे नाहीत असा अर्जुनचा गैरसमज झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, सायलीचं मन तिला सांगत असतं की तरीसुद्धा हे तुझे आईवडील नाहीत, DNA टेस्ट ही चुकू शकते असं सायलीचं म्हणणं असतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते आणि ते शोधत असताना येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे यांनी दिलेल्या ॲड्रेसवरती अर्जुन सायली दोघेजण जातात. आता त्या ॲड्रेसवरती मंदा साळुंखे गेली 40 वर्ष काही राहत नसते. तेव्हा इथे अर्जुनने एक युक्ती केलेली असते. मातृभवनमध्ये मंदा साळुंखेला न शोधता मातृछायामध्ये शोधण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुन सायली मातृछायामध्ये जात तिथे मंदा साळुंखेला घेत आता मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या समोर तिला उपस्थित केलेले असते. आणि त्यानंतर इथे मैनावती आणि सदा लोखंडे यांचं खूप मोठं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीने खऱ्या मंदा साळुंखेला इथे सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर इथे सदा लोखंडे आणि मैनावती यांचं पित्तळ उघडं पडलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, त्यांची रवानगी घरातून बाहेर करण्यात आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता खोटे आईवडील तर घरातून गेलेले असतात, पण सायली आणि अर्जुनच्या समोर अजून एक भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, अर्जुन सायली दोघेजण मार्केटमध्ये गेलेले असताना इथे आता सचिन दीक्षितला साक्षीच्या मिठीमध्ये बघितलेलं असतं. पण इथे आता सचिनचा चेहरा क्लिअरली दिसत असतो, पण साक्षीचा चेहरा काही दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने दोघेजण बोलत असतात त्याच्यावरून असं दिसून येत असतं की सचिन आणि साक्षी या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या समोर सचिनचं हे वागणंसुद्धा स्पष्टपणे आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण इथे मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या मागे पडलेत. आता सायलीचं मन तिला सांगतंय की हे माझे आई वडील नाही, म्हणून ती अर्जुनला म्हणते की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जेव्हा संपूर्ण जग मधुभाऊंच्या विरोधात होतं तेव्हा माझं मन मला सांगत होतं की माझे मधुभाऊ निर्दोष आहेत. आणि तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून कुठलेही पुरावे नसताना तुम्ही मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलंत की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो केलं, पण त्यानंतर मी ठोस पुरावे शोधून काढले, त्याच्यावरूनच ते निर्दोष सिद्ध झाले ना. मग तसे आताही माझ्याकडे पुरावे आहेत आणि तो पुरावा म्हणजे तुमच्या दोघींची DNA टेस्ट. तेव्हा सायली म्हणते, पण ती खोटी आहे. मला माहिती आहे ना, विज्ञान ही चुकू शकतं आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण त्या डॉक्टरांवरती नाही. त्यामुळे DNA टेस्ट तुम्ही म्हणत असाल की खरी आहे, पण मला माझे आई वडील खरे वाटत नाही. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि फक्त माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की हे माझे आई वडील नाहीत. फोटो सेम आहे, पण फोटोमध्ये सुद्धा घोळ असू शकतो आणि त्यामुळेच आपला शोध घेण्यामध्ये खूप मोठा घोळ झाला आहे, खूप मोठी चूक झाली असं सायलीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काय खरं खोटं करण्यासाठी सायली अर्जुन दोघेजण मैनावतीने दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोचतात. तिथे गेल्यानंतर इथे आता वृंदा भवनमध्ये एका काकांना विचारलं जातं की इथे कुणी मंदा साळुंखे नावाची बाई राहते का? काका म्हणतात, नाही, अशा नावाची बाई इथे तरी कुठे राहत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, जरा बघा ना, 25 वर्षांपूर्वी इथे त्या राहायला आल्या असतील.
तेव्हा ते काका म्हणतात, मी गेली 40 वर्ष इथे राहतोय, पण मी या चाळीमध्ये संपूर्ण चाळीमध्ये मंदा साळुंखे नावाच्या बाईचं नाव मी तरी ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं कुणी इथे राहत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की बायको गेली 40 वर्षे हे काका इथे राहत आहेत आणि जर इथे मंदा साळुंखे नावाची कुणी बाईच नाही आहे, मग तुझी मावशी इथे कशी काय असेल? तेव्हा सायली म्हणते, बघताय ना तुम्ही, म्हणजे आईने मला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दोन्हीसुद्धा खोटेच दिलेत. अहो हा नंबरसुद्धा लागत नाही आहे. मगाशी मी नाटक केलं होतं, पण हा नंबर लागत नाही आहे. हा नंबर चुकीचा आहे असं सांगितलं जात आहे. आणि इथे आई म्हणत होती, की मी माझ्या बहिणीचा ॲड्रेस विसरूच शकत नाही. मग आता हे नाव आईने मला सांगितले, त्या नावावरती आणि त्या पत्त्यावरती तर कुणी राहतच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, की बायको आपण एक काम करूया. आपण इथे वृंदा भवनमध्ये आलो आहे ना, आता आपण जाऊया वृंदा छायामध्ये. तिथे जाऊन आपण बघूया तिथे कोणी मंदा साळुंखे नावाची बाई आहे का ते. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, आज आपण बाहेर पडलोय ना, आज आपण हेच काम करूया. त्यानंतर सायली अर्जुन दोघेजणं आता जातात वृंदा छायामध्ये. तिथे गेल्यानंतर त्या चाळीमध्ये आता अर्जुन सायली दोघेजणं शोधाशोध करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे गेल्यानंतर आता एक काकू बाहेर येतात. तेव्हा अर्जुन त्यांची मदत घेतो आणि त्यांना म्हणत असतो, की काकू एक मिनिट जरा थांबता का? प्लीज जरा तुम्ही आम्हाला सांगता का, की तुमच्या चाळीमध्ये मंदा साळुंखे नावाची बाई कोण आहे? आम्हाला त्यांना थोडं भेटायचं होतं. कोण आहेत त्या? तेव्हा इथे ती बाई म्हणते, मंदा साळुंखे? हो राहते ना, तिथे पुढेच राहते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का? त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजणं त्या आता घरापर्यंत जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली दरवाजा नॉक करते आणि तेव्हा इथे मंदा साळुंखे बाहेर येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा इथे सायली म्हणते, तुमचं नाव मंदा साळुंखे आहे का? तेव्हा ती बाई म्हणते, हो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मैनावती आणि सदा लोखंडे यांना ओळखता? मी त्यांची मुलगी आहे. त्यांनीच मला तुमचा ॲड्रेस दिला आहे. म्हणजे इथे तुम्ही माझी मावशी झालात. तेव्हा ती मंदा म्हणते, हे बघा, मी मैनावती सदा लोखंडे मी कुणालाही ओळखत नाही आणि मुळात मला कुठली बहीणच नाही आहे. मग मी तुझी मावशी कशी काय असू शकते? तेव्हा सायली म्हणते, नक्की नक्की तुम्ही माझी मावशी नाही आहात आणि तुमचं नाव मंदा साळुंखेच आहे. तेव्हा ती म्हणते, हो अगदीच, माझं नाव मंदा साळुंखे आहे, पण मला बहीण नाही आहे आणि त्यामुळे मी माझ्या कुठल्याही बहिणीच्या मुलीला स्वतःकडे ठेवून घेतलं नव्हतं. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं, हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का प्लीज? फक्त एकदा. खूप मदत होईल, तुम्ही जर आलात तर आमच्या घरातले खूप गैरसमज दूर होतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तू बरोबर बोलतेस. यांना आता घरी घ्यायलाच हवं. त्याशिवाय आपले गैरसमज खरंच दूर होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली दोघेजणं आता त्या मंदा साळुंखेंना घरी घेऊन येतात आणि तेव्हा सदा लोखंडे आणि मैनावती या दोघांना सुद्धा समोर उभं केलं जातं. तेव्हा सायली म्हणत असते, आई बाबा, मी तुम्हाला इतक्या विश्वासाने विचारलं होतं, की मी कुठे होते, मी हरवली तेव्हा किती वर्षांची होते, तुम्ही माझ्यासाठी कपडे शिवले होते का, मी कुणाकडे राहत होते, पण तुम्ही एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर मला खरं खुरं दिलं नाही. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुम्ही खोटंच बोललात आणि ते मला अजिबात आवडलं नाही आहे. मी नेहमी खरं बोलणारी मुलगी आहे. जेव्हापासून मला आठवतं आहे तेव्हापासून मी फक्त खरंच बोलते. मला ना खोटं बोललेलं आवडत, ना मला चोरी केलेली आवडत, ना मला कुणाला फसवलेलं आवडत. उलट खोटं बोललेलं आणि लोकांना फसवलेलं या गोष्टीचा मला खूप जास्त तिरस्कार आहे. तुमचे गुण आणि माझे गुण अजिबात मॅच होत नाही. मी तुमची मुलगी असू शकत नाही आणि हे तुम्ही सिद्ध केले. तेव्हा मैनावती म्हणते, अगं सायले, असं का बोलतेस गं? आम्ही काय खोटं बोललो? तेव्हा सायली म्हणते, एक साधा प्रश्न विचारला होता. माझी मावशी कुठे राहते, तिचा मोबाईल नंबर दे आणि तिचा ॲड्रेस दे. पण तू मला खोटा ॲड्रेस दिलास आणि खोटा मोबाईल नंबर दिलास. तेव्हा इथे आता लगेच ती नाटकाला सुरुवात करते आणि म्हणते, मैनावती म्हणत असते, की सायले, अगं आम्ही खोटं नाही बोललो गं. आम्ही तुझ्याशी खरंच बोललो. त्या ॲड्रेसवरती राहते तुझी मावशी, पण आता राहत नसली तर मला माहिती नाही. तेव्हा इथे आता तू दिलेल्या ॲड्रेसप्रमाणे आम्ही वृंदा भवनमध्ये गेलो, पण तिथे मंदा साळुंखे म्हणून कुणी राहतच नाही. म्हणून आम्ही वृंदा छायामध्ये गेलो. तिथे आम्हाला मंदा साळुंखे मावशी भेटली आहे. तेव्हा इथे लगेच ती म्हणते, बघ, मी बोलले होते ना तुला तुझी मावशी भेटेल म्हणून. तेव्हा सायली म्हणते, मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन आले ना.
तेव्हा इथे आता खूपच घाबरते ती म्हणजे मैनावती, की आता ही मंदा साळुंके कुठे सापडली. कारण मंदा साळुंके हे नाव मी तर खोटं खोटं घेतलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणते, या मंदा काकू आतमध्ये येता का. तेव्हा मंदा साळुंखे येते. सायली म्हणत असते, काकू हे आहे माझी आई आणि हे आहेत माझे वडील, तुम्ही या दोघांना ओळखता का. तेव्हा मंदा साळुंके म्हणते, अजिबात नाही, ह्यांना मी अजिबात ओळखत नाही, हे कोण आहेत. तेव्हा इथे मैनावती आणि सदा म्हणते, अगं सायले, ही कुठे तुझी मावशी आहे. अगं तुझी मावशी दुसरी आहे ना. आता मंदा साळुंखे काय एकाच बाईचं नाव असेल का. ह्या त्या नाहीच आहेत, तुम्ही मला नाही ओळखत ताई. तेव्हा सायली म्हणते, मग तुझ्याकडे मी खरा पत्ता मागितला होता ना, मग तरीसुद्धा तू मला खोटा ॲड्रेस आणि खोटा मोबाईल नंबर का दिलास ते मला सांगशील का. तेव्हा इथे मैनावती म्हणते, अगं नाही, मी तुला खरंच पत्ता दिला होता ना. तेव्हा इथे सायली म्हणते, पुन्हा खोटं बोललीस तू. मी आत्ताच सांगितलं ना तुला, मला खोटं बोललेलं आवडत नाही म्हणून. मग चल, तू आत्ताच्या आता आमच्याबरोबर चल आणि मंदा साळुंखे मावशी कुठे राहते ना, ते मला दाखव म्हणजे दाखव. चल तू माझ्याबरोबर. तेव्हा इथे आता मैनावती गप्पच बसते आणि ती म्हणत असते, की नाही, मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर आता. कारण जेव्हापासून तू हरवलीस ना सायले, तेव्हापासून मी माझ्या बहिणीबरोबरचं नातं तोडलं गं. मला राग आला तिचा, तिने तुझ्यावरती लक्ष ठेवलं नाही ना म्हणून. तेव्हा सायली म्हणते, हो ना, मग तू आतमध्ये येऊ नकोस, पण घरापर्यंत तू मला घेऊन जाऊ शकतेस ना, चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे मैनावती काही जायला तयार नसते. तेव्हा ती म्हणते, बघितलंत ना तुम्ही, मी म्हणत होते ना तुम्हाला, हे माझे आई वडील नाही आहेत म्हणून. कदाचित तो फोटोसुद्धा माझा नसेल, मी खरी तर बबली नसेनच, म्हणूनच हे लोक माझ्यापासून सगळी गोष्ट लपवत आहेत. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या लहानपणीबद्दल काहीतरी आठवलं असतं ना, पण मला काहीच आठवत नाही आहे. कारण मला एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजे की माझा अपघात झाला होता. मला अपघात झाल्यामुळे काही आठवत नाही आहे, माझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने सगळं सत्य सांगितलेलं असतं, की जर मी हरवले असते तर निदान मी माझ्या आईवडिलांना ओळखू तरी शकले असते. आणि बाबांचं तर म्हणणं आहे की मी 7 वर्षांची होते, म्हणजे याचा अर्थ मी अशी मुलगी होते की मी माझ्या आईवडिलांना ओळखू शकते. पण मला तर हे माझे आईवडील वाटतच नाही आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊनी मला सांगितलं की जेव्हा मी त्यांना भेटले होते, तेव्हा मंदिराच्या पायरीवरती बसले होते आणि माझे कपडे वगैरे खराब झाले होते. याचा अर्थ माझ्या गाडीचा अपघात झाला होता. मी ज्या गाडीमध्ये बसले होते, त्या गाडीचा अपघात झाला होता आणि मी हरवले तेव्हा 5 वर्षांची होते. त्यामुळे इथे सायली म्हणते, की मी खरं तर यांची मुलगी नाहीच आहे. यांची मुलगी कोण आहे मला नाही माहिती. पण मी तुमची बबली नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा तुम्ही आता गेलात तरी चालेल, असं सायली आता मैनावती आणि सदा लोखंडे यांना स्पष्टपणे सांगते. फोटोमध्ये काहीतरी गडबड झाली आहे, म्हणून इथे अर्जुन सरांचा गैरसमज झाला. पण मी तुमची मुलगी नाही आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण तुम्ही माझ्यापासून प्रत्येक गोष्ट लपवलेली आहे, असं आता सायली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते, चला मंदा काकू, तुम्ही आमच्याबरोबर चला, आम्ही तुला जिथून घेऊन आलो आहे आम्ही तिथे तुम्हाला नेऊन सोडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, आणि तुम्हीही चला. मैनावती, सदा लोखंडे, मी तुम्हाला तुमच्या घरून घेऊन आलो होतो ना, आता मी स्वतः तुम्हाला तिथे नेऊन सोडतोय. आणि अर्जुन, सायली आता तिघांनाही त्यांच्या त्यांच्या घरी सोडतात आणि घरी येत असतात. तेव्हा इथे मार्केटमधून येत असताना अर्जुन सायलीला तिथे सचिन दीक्षित दिसतो. पण सचिन दीक्षितने गाडीजवळ उभं राहून एका मुलीला मिठी मारलेली असते आणि त्या मुलीला मिठी मारून तो तिच्याबरोबर जणू काही प्रेमाच्या गप्पा मारतोय. म्हणजे आता एखादी फ्रेंड असणं ही काही वाईट गोष्ट नाही, पण ती नुसती फ्रेंड नसून त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे, असं इथे आता त्याला दिसून येतं. अर्जुन म्हणतो की बायको, हा तर सचिन आहे ना. तेव्हा इथे सायली म्हणते, हो ना. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सचिनचा हा चेहरा अर्जुन सायलीच्या समोर आलेला असतो. पण जेव्हा ते दोघेजण घरी जातात आणि जेव्हा सचिन तिथे येतो, अस्मिता त्याला विचारते, सचिन अरे कुठे गेला होतास तू, कधीपासून तुला मी कॉल करते. तेव्हा सचिन इथे खरं न सांगता तो म्हणतो की मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, कारण सचिनचा खरा चेहरा अर्जुन सायलीच्या समोर आलेला असतो. सचिन मित्राला भेटायला न जाता इथे एका मुलीला भेटायला गेला होता,
हे आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे त्यांनी सचिनचं हे खोटं बोलणं एका मिनिटामध्ये पकडलेलं असतं. त्यामुळे इथे आता सचिनने नेमकं खोटं बोलायचं कारण काय, याच्या मागे आता अर्जुन लागतो आणि सत्य नेमकं काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो.